नमस्कार, मी वैशाली। राज्यात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली होती, पण आता हे ढगाळ हवामान निवळून जाणार असून राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे। मात्र काही भागांमध्ये अजूनही हलक्या पावसाची शक्यता कायम आहे। आज 16 जानेवारी सकाळचे 9:30 वाजले आहेत। चला पाहूया येत्या 24 तासात राज्याच्या हवामानात काय बदल होणार आहेत। सध्या राज्यात उत्तरेकडील वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत। विशेषतः विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हे थंड वारे पोहोचत आहेत। त्यामुळे ढगाळ वातावरण आता हळूहळू निवळेल आणि सूर्यप्रकाश दिसू लागेल। परिणामी किमान तापमानात घट होऊन थंडी पुन्हा वाढणार आहे। आज सकाळी मुंबई आणि नाशिकच्या काही पट्ट्यांमध्ये थंडी चांगलीच वाढलेली दिसली। मात्र पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दक्षिण भागात ढगाळ वातावरण कायम आहे। सध्याच्या उपग्रहीय चित्रांनुसार पुण्याच्या घाटमाथ्यावर, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आणि अहमदनगरच्या पश्चिम भागात ढग दाटलेले आहेत। या ढगांमुळे या भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी किंवा थेंब पडण्याची शक्यता आहे। पुढील 24 तासात राज्यात थंडीचा जोर वाढणार असला तरी पावसाची शक्यताही काही भागांत आहे। नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांत ढगाळ वातावरण राहील। या जिल्ह्यांमध्ये 10 ते 20% क्षेत्रावर हलका पाऊस किंवा तुरळक सरींची शक्यता आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील बीड, जालना, धाराशिव, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांतही ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता आहे। लक्षात घ्या, कुठेही मोठ्या किंवा सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही। ही केवळ स्थानिक ढग निर्मितीमुळे होणारी किरकोळ पावसाची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। थोडक्यात राज्यात ढगाळ वातावरण कमी होऊन थंडी परत येत आहे। मात्र काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता कायम आहे। आणि हो, शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची सूचना। आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही। सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद।